भाषणाला सुरुवात करायच्या अगोदर मी आपणा सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो। जी गोष्ट पुण्यात घडली ती गोष्ट नाशिकमध्ये घडू नये। पुण्यामध्ये जवळपास 1 ते 1.25 लाख मतदारांना त्यांचं मतदान करता आलं नाहीये। मतदार यादीतनं त्यांची नावं आयत्या वेळेला काढण्यात आलेली आहेत। हे सगळे काँग्रेसी प्रकार आहे। याच्या बाबतीत तुम्ही सगळ्यांनी दक्ष राहिलं पाहिजे। आज पुण्यामधले जवळपास 1.25 लाख लोक मतदानाला गेले। हातामध्ये त्यांचं निवडणूक कार्ड होतं पण मतदार यादीत नाव नव्हतं। हे असलं घाणेरडं राजकारण आज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि म्हणून ही गोष्ट सर्वात प्रथम आपल्याला सांगणं हे माझं काम आहे की याच्यापासून तुम्ही सगळ्यांनी सगळेजण दक्ष राहावं। ही गोष्ट लोकशाहीला काळीमा फासणारी आहे। आपण जरा झेंडे खाली घ्या। हे मागच्या दिसत नाहीये विनाकारण मध्ये मध्ये काहीतरी करत बसू नको तू। आजची सभा ही या लोकसभा निवडणुकीतली नाशिकमधली माझी शेवटची सभा आहे आणि आजची सभा ही जरा उजळली आहे। गेल्या मागच्या वेळेला काय काय घटना घडल्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणं आवश्यक आहे। त्या गोष्टींचं स्मरण करून देणं गरजेचं आहे आणि याच्यासाठीची मूळ सभा आहे। सध्या संध्याकाळच्या सभा आणि सकाळचे इंटरव्ह्यू चॅनलचे दिवसभर बडबड 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 आणि त्यांच्याकडे काय वेगळे प्रश्नही नसतात। तेच 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 प्रश्न। मोदींना सपोर्ट का केला? अरे माझी मर्जी। इतर कोणाच्या ध्यानीमनी नसताना त्यावेळेला 2011 साली मी बोललो होतो या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजे। तेव्हा कोणाच्या डोक्यात पण नव्हतं। कोणाला माहितीही नव्हतं, काही संबंधही नव्हता। आता गेले 10 दिवस झाले होर्डिंग्स लावतात मोदींबरोबर फोटो, मोदींबरोबर फोटो। माझ्याकडे सगळी कात्रण आहेत, सगळे माझ्याकडे फुटेजेस आहेत। त्यावेळेला सांगत होते की म्हणे नाही लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान झाले पाहिजेत, नाहीतर म्हणे सुषमा स्वराज झाल्या पाहिजेत। शिवसेना सांगत होते। सुरुवातीला सगळ्या भाषणं त्यांची काढा उद्धव ठाकरेंची, कुठेही नरेंद्र मोदी हे नाव देखील ते घ्यायचे नाहीत। आणि आता गेल्या 10-12 दिवसात लक्षात आलं या सलाईन शिवाय काय नाही होणार आपलं। मी गुजरातमध्ये ज्या वेळेला गेलो होतो त्या वेळेला मी तिथे पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं होतं सतत तेच विचारताय पण मोदीला पाठिंबा का? मग इंडियात का नाही जात? माझा काय संबंध आहे इंडियाशी? एक माणूस चांगलं काम करतोय, चांगलं काम केलेलं आहे। जर या माणसाच्या हातामध्ये देशाची सूत्र आली तर हा माणूस देशामध्ये चांगलं काम करू शकेल असा एक विश्वास वाटला, म्हणून मी पाठिंबा दिला। इतकं सरळ सोट माझा पाठिंबा आहे। याच्या मागे कुठची हिडन अजेंडा, लपलेल्या काही गोष्टी, काही लपलेलं विपलेलं काही नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खासदार निवडून येणार, परंतु आल्यानंतर मोदींना जरी पाठिंबा दिलेला असला तरी कोणतीही मंत्रीपद स्वीकारणार नाही। जे मागायचंय ते महाराष्ट्रासाठी मागेल, महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी मागेल। मंत्रिपद घेऊन करायचं काय? अंडी उगाची।
हे सगळं चाललेलं राजकारण तुम्ही नीट सर्वांनी लक्ष देणं, दक्ष करणं तुम्हाला गरजेचं आहे. एकेका टप्प्यावरती येत जातो. पहिला हेमंत गोडसे, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष होता सदस्य होता. इथून मागच्या वेळेला मी खासदारकीला उभा केला. हे इथे वसंतगीते बसलेले आहेत, इथे आमचे सचिन ठाकरे आहेत. विचारा जाताना ढकलून प्रचाराला न्यायला लागायचं. त्याच्यानंतर आमदारकीची निवडणूक आली, आपल्या खासदारकीची निवडणूक जेव्हा आली ती झाली. त्याच्यानंतर आमदारकीची निवडणूक आली. मग खासदारकी ते आमदारकी या संपूर्ण 6 महिन्यामध्ये या माणसाने मला एकदाही चेहरा दाखवला नाही. एकदाही या माणसाने मला चेहरा दाखवला नाही. पक्षाच्या कुठच्या कामामध्ये हा कधी आला नाही. विचारून घ्यायचं. त्याच्यानंतर जो सरळ चेहरा दिसला मला तो विधानसभेच्या वेळेला. मला तिकीट हवंय. कुठून? मला असं वाटतं उत्तमरावांच्या इथून. मी म्हटलं अरे नाही, मी म्हटलं उत्तमरावांना सांगितलेलं आहे, म्हटलं मी तुम्हाला उभं करणार आहे. त्यांनी हो म्हटलेलं आहे. तिकडे कसं काय तिकीट देणार? नाही म्हणे, मला तिकडे तिकीट पाहिजे. म्हटलं आता काय होणार नाही. म्हटलं तू जरा, म्हटलं हेमंत जरा शांत राहा. ती संपूर्ण विधानसभेची निवडणूक कुठेही प्रचारामध्ये नाही. इथे उत्तमराव कुठे नव्हता ना, आलाच नाही. कुठेही प्रचारामध्ये काही. विधानसभेची निवडणूक संपली, महानगरपालिकेची निवडणूक आली. विधानसभा ते महानगरपालिका परत पत्ता नाही, परत तोंड दाखवलं नाही, कुठे आहे माहिती नाही, काय करतोय कळलं नाही. महानगरपालिकेची निवडणूक लागली, परत तिकडे मला नगरसेवक व्हायचे. मी म्हटलं बरं ठीक आहे, आता नगरसेवक चला. नगरसेवक म्हणून निवडून आला, मला महापौर पद पाहिजे. महापौर पद नसेल तर म्हणे स्टँडिंग कमिटी तरी पाहिजे. मी म्हटलं देतो, म्हटलं जरा शांत राहा ना. जे काय निघेल ते मला पाहिजे. आणि पुन्हा महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर वगैरे असं एक सहज चर्चा म्हणून सुरू होती, बाबा परत लोकसभा निवडणुका येतील, काय करायचं काय नाही करायचं वगैरे वगैरे. या सगळ्याच्या दरम्यानच्या 6 महिने अगोदर हा माणूस पक्ष सोडून गेला. का तर समोरच्यानी सांगितलं तुला खासदारकीचं तिकीट देतो, म्हणजे परत काहीतरी हवंय. एका जागी स्थिर हा माणूस राहू शकत नाही. आता जिकडे गेलाय तिकडेही स्थिर राहू शकत नाही. सतत काहीतरी हवंय. काय म्हणायचं असल्या माणसानं? यांना सगळ्यांना प्रेम दिलं, सगळ्या गोष्टी दिल्या, सगळ्या गोष्टी केल्या. आणि हे सगळं आतून सगळं झंगाट आहे. हे दुसरे छगन भुजबळ. आता मी सांगतोय त्याच्यावरनं तुम्हाला निवडणूक काय ही गोष्ट कळेल. आणि यांच्या आतून लागेबांधे कशा प्रकारचे आहेत ह्याचाही तुम्हाला अंदाज येईल. त्या दिवशी बोलताना उद्धव ठाकरेंनी सांगितलं की म्हणे राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीमध्ये म्हणे खंजीर खुपसला. मी अहो खऱ्या अर्थाने ज्या माणसाने, या छगन भुजबळने बाळासाहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला त्याला घरी जेवायला बोलवता? त्याला घरी तुम्ही जेवायला बोलवता? 90ला पक्ष फोडला ज्या माणसाने, नुसता पक्ष फोडला नव्हे, हा माणूस ज्या वेळेला परत गृहमंत्री झाला, कैलासवासी माननीय बाळासाहेबांची संभावना हा माणूस काय करायचा?
जरा लाज वाटली पाहिजे या माणसाला. बाळासाहेबांना टिंगल टवाळीत हा माणूस म्हणायचा म्हणे. बाळासाहेब म्हणजे कोण म्हणे? टी बाळू. हा माणूस बाळासाहेबांचा उल्लेख असा करायचा. या इथे नाशिकमध्ये मी बाळासाहेबांबरोबर आलो होतो. इथे कोर्टामध्ये बाळासाहेबांवरती केस टाकली होती या माणसाने. आणि काय केलं होतं? कोर्टामध्ये सांगितलं काय होतं? म्हणे माननीय बाळासाहेबांनी माझी माफी मागावी, मी केस मागे घेईन. बाळासाहेबांनी माफी मागावी तुझी? यांची माफी मागायची? गृहमंत्री झाल्यावरती हाच माणूस माननीय बाळासाहेबांना अटक करायला निघाला. तिथेही कोर्टामध्ये मी हजर होतो. माननीय बाळासाहेबांना अटक करायची गोष्ट केली. बाळासाहेबांना तिथे महापौर बंगल्यावरती केलं. तिथे पोलीस आले, त्यांना अटक केली, कोर्टामध्ये उभं केलं आणि मग कोर्टामधलं ते जे न्यायाधीश होते त्यांनी सोडून दिलं. जो माणूस माननीय बाळासाहेबांशी असा वागलेला आहे त्यांना हे घरी जेवायला बोलवतात. ज्यांनी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला त्यांचं हे कौतुक करणार आणि आमच्या बाबतीत बोलताना सांगणार मी कुठचा पक्ष फोडला, मी एकटा बाहेर पडलो, जे आले ते आले, मी एकालाही फोन करून कधी बोलवलं नाहीये. कुठच्या नगरसेवकाला नाही, आमदाराला नाही, खासदाराला नाही, कुठच्या पदाधिकाऱ्याला नाही. जो बाहेर पडलो तो एकटा बाहेर